आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। 38 साइजची उंची आहे 14, तयार उंची 14 आहे। हे अंगावरचे माप आहे, यावरून आपल्याला कटिंग करायचे आहे। तयार उंची आहे 14, शिलाई मार्जिन 1 इंच म्हणजे 15 घ्यायचे आहे। इथे डीप गळा असल्यामुळे शोल्डर मी फक्त 5.25 इंच घेणार आहे, कारण डीप गळ्यासाठी शोल्डर ही कमी असावी। मुंडा खोली इथे 5.5 इंच घेणार आहे। डीप गळा असेल तर मुंडा खोली ही कमी घ्यायची। छातीचा चौथा भाग 9.5 38 इंच छातीसाठी चौथा भाग 9.5 इंच घेणे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणे। इथे कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 32 इंच, चौथा भाग 8 इंच घेणे। त्यामध्ये मागील टक्स आणि शिलाई मार्जिन असे 2.5 इंच मिळवणे। इथे मुंडा खोलीचा आकार देणे। डीप गळा असल्यामुळे मुंडा खोलीचा आकार मी 1.25 इंचावर घेते। गळ्याची खोली 11 इंच आहे, म्हणजे गळा खूप डीप आहे। इथे 11 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, 11.5 इंच वरती एक मार्क करून गळा रुंदी 2.5 इंच घेणे। इथे कस्टमरला डीप गळा पाहिजे, त्यामुळे मी गळा उंची 11.5 इंचावरती घेत आहे। गळा रुंदी तुम्ही कितीही घेऊ शकता। इथे मी गळा रुंदी 3 इंच घेत आहे। इथे शोल्डर आपण 5.25 इंच घेतल्यामुळे डीप गळा असल्यामुळे इथे गळा रुंदी फक्त 2.25 इंच घ्यायची आहे आणि गळ्याच्या या बाजूला 1.5 इंचाचा शोल्डर उतार द्यायचा आहे। तुम्ही जर असे कटिंग केले तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही। अर्धा इंच एक मार्क करून इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे। गळ्याचा आकार मी जरासा यू मध्ये, चौकणी असा यू मध्ये देत आहे। आता हे पोर्शन कट करून घ्यायचे आहे। अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे हे आपण अस्तर डायरेक्ट कट करत आहोत। टक्स पॉइंट तर तुम्हाला माहितच असेल मैत्रिणींनो, टक्स पॉइंट मी इथे 4 इंचावर देत आहे। अगदी जर तुम्हाला कळले नाही तर इथून 5 इंच शिलाई मार्जिन पासून 5 इंच किंवा याचा मध्य घेणे शोल्डर पट्टीचा। इथे तुम्हाला मागील टक्स पॉइंट मिळतो। टक्सची उंची 4 इंच घेणे आणि टक्सची रुंदी 1 इंच घेणे
म्हणजे अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच इथे. हा झाला आपला बॅकचा पार्ट कट होऊन. हा बॅक पार्ट आपला कट झालेला आहे. आता आपण हा गळाही कट करून घेऊया. गळाचा शेप जरा मी वेगळा दिला आहे, गोल मध्ये चौकोनी. त्यामुळे तुम्हाला दाखवते की गळ्याचा शेप असा तयार होत आहे. आता आपण या बॅकच्या पार्टनुसार फ्रंटचं प्रिन्सेस कटचं डायग्राम करणार आहोत डायरेक्ट ब्लाउज पीस. इथे आता आपल्याला उंची प्लस 1 इंच, जसं शिवत असाल तसे तुम्ही मार्जिन ठेवू शकता. तुम्ही ती उंची प्लस 1.5 इंच घेतले तरी चालेल. तुम्हाला किती लागत असेल तसं काही प्रॉब्लेम येत नाही. आणि अर्धा इंच घेतली तरी चालेल. इथे बसतोय का आपण बघत आहोत. अस्तरचं कट असल्यामुळे या पद्धतीने आपण बसून घेऊया. सेम याच पद्धतीने फ्रंटचा हा आकार करून घेऊया. त्यानंतर आपल्याला पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच आपल्याला इथे ह्या कोपऱ्यातून मार्क करायचे आहे. म्हणजे 1 इंच साधारण आपल्याला बाहेर यायचे आणि आपण पुढील मुंड्याचा आकार देऊया. अगदीच तुम्हाला जर जमलं नाही तर याचा मध्य करायचा आणि एक आकार इकडे येतो बघा. बरोबर आपल्या इकडेच आलेला आहे. इथे गळा रुंदी 2.25 इंच. आता इथे गळ्याची उंची आहे 6 इंच. तर इथे गळ्याची उंची घेऊन 6 इंचावर एक मार्क करायचे आहे आणि इथे गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार. इथे पण आपण गोल गळ्याचा आकार देऊ 1 इंचावर. आता मैत्रिणींनो इथे लक्ष द्या. हे आहे आपलं बॅकचं पार्ट जे आपण फ्रंटसाठी घेत आहोत प्रिन्सेस कटसाठी. इथे टक्स पॉइंट घ्यायचा आहे. ॲपेक्स पॉइंट आपलं जर मेजरमेंटचं ॲपेक्स पॉइंट घ्यायचा आहे. छातीचा टक्स पॉइंट तुम्ही शोल्डरपासून जर इथपर्यंत टेप लावला तर आपला ॲपेक्स पॉइंट 10 येत असतो. हा झाला आपला टक्स पॉइंट. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून शिलाई मार्जिनसाठी 10.5 वरती एक मी निशाण करत आहे.
छातीचा 10वा भाग घेणे. अगदीच नाही कळलं तर हे बघा, इथून एक 4 इंचावरती मार्क करायचा आहे आणि इथे 4 इंचावर एक मार्क करायचा आहे. इथे आपल्याला टक्स पॉइंट किती घ्यायचा असेल ते सांगत आहे. लहान छाती जर असेल तर इथे तुम्ही 1.5 इंच घेणे. छाती मोठी आहे त्याच्यामुळे पफ्स चांगला येण्यासाठी इथे मी 2 इंचावर घेत आहे. ही रेष आपण जोडून घेऊया. इथून 2 इंच एक निशाण करून हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. इथे आपण 1 इंच किंवा अर्धा इंच वर जाऊन इथून मुंड्याच्या खोलीपासून जो इथे काटकोन तयार होतो तिथून 1 इंच वरती जाऊन हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडायचा आहे. त्यामुळे आपला प्रिन्सेस कटला छान असा शेप येतो. बघा, तुम्ही पण बघू शकता की प्रिन्सेस कटला छान शेप येऊन आपला कपसी म्हणजे अगदी छान असा उभारून येतो. इथे तुम्ही असं जर असा हलकासा 1/2 इंचावर एक मार्क करून तुम्ही असा एक शेप द्यायचा आहे. जसं आपण हाताच्या मुंड्या खोलीला शेप देतो त्या पद्धतीने ते एक शेप द्यायचा असा. बघा, मी शेप दिलेला आहे. खूप सुंदर असा शेप दिलेला आहे. त्यामुळे प्रिन्सेस कटचा हा जो भाग किती व्यवस्थित दिसत आहे. आता मैत्रिणींनो, इथे आपण 2 इंच वजा केले आहे. ते 2 इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिंग साठी घ्यायचे आहे. म्हणजे हे 2 इंच आपल्या इथे वजा होणार आहे, ते 2 इंच आपल्याला इथे वाढवायचे आणि प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजे आपण इथे टोटल 2.5 इंच घ्यायचे आहे. आणि आपल्याला इथे कट केल्यानंतर आपल्याला हा जो पार्ट जोडावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला फक्त इथे अर्धा इंच ते 1 इंच घ्यायचं आहे. इथे जे 2 इंच आपण मैत्रिणी, आता हे आपण जोडून घेऊया. पट्टीच्या साहाय्याने असं जोडून. आता हे तुम्हाला कट करून दाखवते. बघा मैत्रिणींनो, मी हे व्यवस्थित तुम्हाला कट करून दाखवले आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा इंच इथे जेव्हा हा तुम्ही टक्स पॉइंट घेणार तर हा जो पोर्शन असतो हा शिलाईनंतर सरळ होतो. तो होता कामा नये. त्यामुळे इथे तुम्ही अर्धा इंच घ्यायचे आहे आणि इथे अर्धा इंच क्रॉस. थांब. तर हे असे कट करून घ्यायचे आहे. बघा, आणि इथे सुद्धा
म्हणजे अर्धा इंच खालच्या साईडने आपल्याला वरती यायचे आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपला जो टक्स घेतल्यानंतर जो पोर्शन असतो तो अगदी व्यवस्थित असा सरळ येणार आहे। बघा, हा जर तुम्ही टक्स घेतला तर हे बरोबर पोर्शन तुमचे व्यवस्थित दिसणार आहे। आणि हा ब्लाऊज मी तुम्हाला शिवून सुद्धा दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता। आता इथे तुम्हाला स्लीव्ज कट करायचे आहे। मला मी हे आता स्लीव्जचं कटिंग करून दाखवणार आहे। बघा, तर इथे स्लीव्ज आहे 4 इंच, म्हणजे कस्टमरला अगदी स्लीव्ज लहान पाहिजे, अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे मी। हे 4 इंचचे स्लीव्ज म्हणजे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन वरती आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली, पण टोटल मी 5 इंच घेतलीच आहे। बघा, ही पट्टीच 5 इंचाची आहे। इथे काय करायचंय तुम्हाला मैत्रिणींनो, इथे नेहमीप्रमाणे आपण जे हाताचा जो खड्डा करतो किंवा हाताचा मुंडा ते आपल्याला हे स्लीव्ज कट करायचंय। तर इथे आता आपण घेणार आहोत दंडघेऱ्याच्या निम्मे। दंडघेऱ्याच्या निम्मे किती आहे? 6.5, म्हणजे टोटल त्यांचा दंडघेरा आहे 13। इथे आपल्याला 1.5 ते 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे। मी इथे 2 इंच मार्जिन घेत आहे। आता इथून काय करायचं आपल्याला, इथून आपल्याला 1.5 ते 2 इंच वरती घ्यायचे आहे आणि इथे 1.5 इंच आत यायचं आहे। तर टोटल आता आपण डायरेक्ट इथे मुंड्याचा शेप देणार आहोत। तर इथे बरोबर असा मुंड्याचा एक शेप द्यायचा आहे। हा शेप कशासाठी असतो, तर आपल्याला जेव्हा स्लीव 3.5-4 इंच असेल तर तुम्ही या पद्धतीनेच कट करायचं आहे। त्यासाठी परत स्लीव्स कट करायची गरज नाही। आपल्याला या पद्धतीने स्लीव्स मिळतील। हे स्लीव्स फक्त लहान हातासाठी असतात, 3.5-4 त्यासाठी असे स्लीव्स हवे आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि तुम्हाला जर काही वाटत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून। धन्यवाद।